ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। सरकार जेनझीला घाबरते का? निवडणूक आयोग कोणाची नोकरी करतंय हे हळूहळू लक्षात येते। उद्धव ठाकरेंचा महायुतीसह निवडणूक आयोगावर निशाणा। ठाकरेंना फक्त मराठी माणसाची दुबार मतदार यादी दिसली, आरोप करत आशिष शेलारांकडून मुस्लिम मतदारांच्या यादीचं वाचन। महाविकास आघाडीच्या अनेक मतदारसंघांचा देखील उल्लेख। फडणवीसांना पप्पू ठरवल्याबद्दल शेलारांचे आभार। महाविकास आघाडीसोबत निवडणूक आयोगाच्या विरोधात कोर्टात या, उद्धव ठाकरेंनी डिवचलं। शेलार फडणवीस यांच्यामध्ये वाद असल्याचाही टोला। डांगुल चालन करणारे पप्पू कोण हे महाराष्ट्राला माहीत, बावनकुळेंचं उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर। लोकसभेत महाविकास आघाडीचे खासदार मतचोरी करून निवडून आले का? ठाकरेंनी स्पष्ट करावं, बावनकुळेंचं आव्हान। महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी सुषमा अंधारेंचा फलटण पोलीस ठाण्याच्या बाहेर ठिय्या। एपीआय तेजस्वी सातपुतेंनी संपदांचं खच्चीकरण केल्याचा आरोप। सरकारने SIT नेमलीच नाही, अंधारेंचा दावा। फलटण प्रकरणातील SIT मध्ये निवृत्त न्यायाधीशांचा समावेश करा, खासदार सुप्रिया सुळेंची सरकारकडे मागणी। मुख्यमंत्री फडणवीसांनी तपासाआधी क्लीन चिट देऊ नये, निंबाळकरांवरून सुप्रिया सुळे यांची टीका। ॲडव्होकेट असीम सरोदे यांची सनद 3 महिन्यांसाठी रद्द। राज्यपाल आणि विधानसभा अध्यक्षांबद्दलच्या विधानानंतर महाराष्ट्र गोवा बार कौन्सिलची मोठी कारवाई। माझ्या विरोधामध्ये तक्रार करणाऱ्या भाजपच्या राजेश दाभोळकरवर अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार, न्यायासाठी काम करणार। सनद रद्द केल्यानंतर असीम सरोदे भाऊक, 12 ऑगस्टची नोटीस आता पाठवल्याचा आरोप। असीम सरोदे यांच्यावर कारवाई होते, मग धमक्या देणाऱ्या गुणरत्न सदावर्तेंवर कारवाई का होत नाही? काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांचा सरकारला सवाल। रुपाली ठोंबरेंचं रुपाली चाकणकर यांच्या विरोधात आंदोलन। अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्या पक्षातीलच नेत्यांच्या विरोधात आक्रमक। चाकणकरांनी राजीनामा द्यावा, ठोंबरेंची मागणी। ठोंबरेंच्या आंदोलनामध्ये चाकणकरांवर टीका करणारे पोस्टर। महिला आयोगाचं काम मेकअपसाठी थांब अशा आशयाचे पोस्टर झळकावले। चाकणकरांच्या पोस्टरला मेकअप करत जोडे मारले। माझ्यावर होणाऱ्या आरोपांवर 2 ते 3 दिवसात भूमिका मांडणार, महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकरांची TV9ला प्रतिक्रिया। शिरूरमधील चिमुकल्यावर हल्ला करणाऱ्या बिबट्याला गोळ्या खाण्याचे आदेश। वनविभागाचे शार्प शूटर आणि ड्रोनने गस्त घालण्यासाठी टीम घटनास्थळी। खासदार अमोल कोल्हेंच्या मागणीनंतर कार्यवाही। दादर कबूतरखाना पुन्हा सुरू करण्याच्या मागणीसाठी जैन मुनींचं आजपासून उपोषण। निलेशचंद्र मुनींचं आझाद मैदानात आमरण उपोषण सुरू, तर मुनींच्या भूमिकेशी सहमत नाही लोढांचं। दिवा प्रभाग समितीमधील बेकायदा इमारतींवर ठाणे महापालिकेची कारवाई। दोस्ती सर्व्हिस रोडवरील कारवाईला स्थानिकांचा विरोध। 8 इमारतींवर तोडक कारवाईचे हायकोर्टात। निवडणुकांमुळे नागपुरातील हिवाळी अधिवेशन पुढे ढकललं जाण्याची शक्यता। 8 डिसेंबरपासून होणारं अधिवेशन 10 दिवस पुढे जाण्याचा अंदाज। अनौपचारिक चर्चेमध्ये बावनकुळेंची माहिती। अमिताभ बच्चन यांच्या जलसा आणि प्रतीक्षा बंगल्याच्या बाहेरील सुरक्षेत वाढ। सुरक्षा वाढवण्याचं कारण पोलिसांनी गुप्त ठेवलं। बंगल्याच्या बाहेर पोलीस सुरक्षेसह रस्त्यावर बॅरिकेड्स देखील। पाकिस्तानकडून अण्वस्त्रांची चाचणी सुरू। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, तर रशिया, चीन आणि उत्तर कोरिया पाठोपाठ अमेरिका सुद्धा अणु चाचणी करणार, ट्रम्प यांचा इशारा। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।